नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। उद्धव ठाकरे शरद पवारांना मिळता प्रतिसाद बघून महायुतीत मोठी खलबत। यंदा निवडणूक जडत जाणार, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान महाराष्ट्रात आधी शिवसेनेत बंड झाला आणि नंतर राष्ट्रवादीत, पण उद्धव ठाकरे व शरद पवारांविषयी जे मागील काही महिन्यांपासून राज्यात सहानुभूतीचा दिलासा राज्यात बघायला मिळतोय ते बघून मात्र सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमिनी निश्चितच हललेली आहे। आताच शरद पवार उद्धव ठाकरे एकाच मंचावर अमर काळे यांच्यासाठी आले होते आणि समोर उपस्थित असलेल्या जनसमुदायाच्या घोषणेनंतर राज्यातल्या सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी खलबत सुरू झाली। त्यात जनतेने उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बंडखोरीच्या घोषणा दिल्या, तर शरद पवारांनीही तुमचे वय झाले यावरून संपूर्ण अजित पवार गटाने त्यांना डिवचले होते, तर त्यालाही आम्हीच उत्तर देणार। येणाऱ्या निवडणुकीत कोण सत्तेत बसल व कोणाला पाडायचं त्याची संपूर्ण तयारी झाली आहे, असं त्या सभेतील वातावरण तयार झालं। तर शिंदे अजित पवार गटाच्या उमेदवारांचे तिकीट कापून भाजपने आपल्या उमेदवारांना तिकीट दिलं खरं, पण ते सर्व उमेदवार आगामी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितच माघारी येतील। त्यांना कळलं की आपला पत्ता कट होणार, त्यामुळे जर आपल्याकडे आले तर संपूर्ण ताकद लावून त्यांना पुन्हा आम्ही निवडून देऊ, असं शरद पवारांनी अमर काळेंसाठी आलेल्या प्रचाराच्या सभेत आश्वासनं दिली। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवारांविषयी चाललेली सहानुभूतीची लाठी संपूर्ण राज्यातील महायुतीला घेऊन जाणार व शरद पवार उद्धव ठाकरे मिळून महाविकास आघाडीचा सरकार राज्यात पुन्हा स्थापन करण्यात यशस्वी होतील का नाही, कमेंट करून नक्की सांगा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।